काटकरपाडा सेल्फी पॉइंटचे आज उद्घाटन करण्यात आले। बोईसरच्या काटकरपाडा परिसराला आज एक नवे आकर्षण लाभले आहे। परिसराच्या स्वच्छतेसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी उभारण्यात आलेल्या काटकरपाडा सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आज उपसरपंच नीलम संखे यांच्या हस्ते करण्यात आले। बोईसरच्या काटकरपाड्यात मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट आज लोकांसाठी खुले करण्यात आले। या कार्यक्रमाला बोईसर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि परिसरातील असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे। पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असे, त्यामुळे दुर्गंधी, आजारपणाचा धोका आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास हा प्रश्न चव्हाट्यावर होता। पण आता नव्या सेल्फी पॉइंटमुळे परिसर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षित करणारा झालेला आहे। काटकरपाडा ही माझी कर्मभूमी आहे। येथे चांगले उपक्रम राबवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे यावेळी उपसरपंच नीलम संखे यांनी सांगितले आहे। काटकरपाड्यातील या सेल्फी पॉइंटमुळे परिसरात केवळ स्वच्छता नव्हे तर सौंदर्यीकरणाला सुद्धा नवे रूप मिळाले आहे। नागरिकांनी या कार्याचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत। त्यानिमित्त इथे जे आलेले आहेत ग्रामस्थ, त्यांचं पहिले अभिनंदन करते। ग्रामपंचायत बोईसर उपसरपंच नीलम संखे यांचंसुद्धा मी आभार मानते, कारण की खूप वर्षापासून आपण बघतो इथे काटकरपाडाच्या समोरच म्हणजे सुरुवातीलाच एवढा कचरा जमा व्हायचा आणि तो डम्पिंगच एक प्रकारे झाला होता। त्या डम्पिंगमधून मुलं शाळेची चालत जात होती, कचऱ्यामधून, पाण्यामधून, आणि त्याच्यामध्ये किडे, जंतू, आरोग्याचा विषय होता। फार वेळ प्रयत्न केले आणि नीलम संखे साहेबांनी जो आता पुढाकार घेऊन इथे जिथे कचरा तिथे सेल्फी पॉईंट असे एक त्यांनी निर्णय घेतलेला आहे। खूप छान निर्णय घेतला आणि आज आपण बघतो इथे खूप छान सेल्फी पॉईंट झालेला आहे। आणि एक काटकरपाडा नाव नुसतं आपण घेत होतो, पण आज इथे बघायला पण मिळते की काटकरपाडा हा गाव सेल्फी पॉईंटमध्ये दिसतं आणि खूप छान डिजिटल आहे। त्याच्यामध्ये पण आज हे येणार आहे। तर खूप खूप आभार पंचायतीचे, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचे सर्वांचे आभार मानतो। बोईसर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज या काटकरपाडा गावात सेल्फी पॉईंटचं उद्घाटन झालेलं आहे। त्या प्रसंगी उपस्थित सर्व माझे ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात इकडे कचरा डंप होत होता, साचत होता आणि तो अशा पद्धतीने साचायचा की रस्त्याच्या मधोमध कचरा यायचं आणि मग पावसाळा आला की ते कचऱ्यामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये कचरा, अशा परिस्थितीमध्ये ह्याच जवळ आसपास आपल्या सेवाश्रम शाळा आहे, तिकडे कमीत कमी 5000 मुलं विद्यार्थी शिकतात। लगतच डॉन बॉस्को स्कूल आहे, लगत CB संख्या आहे। अशा जवळपास इकडे 3 ते 4 शाळा आहेत, क्लासेस चालतात आणि इकडे ग्रामस्थ राहतात। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्षी हा त्रास सर्वांनाच जाणवत होता, परंतु काही तांत्रिक अडचणी होत्या, तर त्या दूर करणे पण खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्या हेतूनेच आज बोईसर परिसरामध्ये सर्वच ठिकाणी सेल्फी पॉईंट झालेत, बहुतेक ठिकाणी सेल्फी पॉईंट झाले, परंतु काटकरपाड्यात का होत नाही हा महत्त्वाचा विषय चर्चेत होता। परंतु मी काटकरपाडा वार्डातून एकदा, दोनदा, तीनदा नाही तर चौथ्यांदा माझ्यावर जनतेने विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे आणि त्याच हेतूने मी माझा काटकरपाडा वार्ड समजत नसून माझा गाव, माझा जन्मस्थान आणि माझी कर्मभूमी हे आपण समजतो। माझा स्वतःचा हा घर काटकरपाडा आहे असं समजूनच आपण या हेतूनेच काटकरपाड्यामध्ये हा एक सेल्फी पॉईंट नाही, आणखीन एक सेल्फी पॉईंट जो आपला केशवनगरमध्ये आता आपण चालू केलेला आहे, येणाऱ्या दिवसात त्याचाही लोकार्पण, उद्घाटन आपण करणार आहोत।
असे बरेचसे कामं आपण काटकरपाड्यात केलेली आहेत। हा जो मुख्य रस्ता आहे हा इकडनं गेला तर डॉन बॉस्को आहे, त्याच्यानंतर दिजय नगर आहे आणि मेन मुख्य रस्ता हा बोईसरला जोडला जातो। अनेक कामगार वर्ग या ठिकाणून जातात, त्याच्यामुळे अनेक लोकांचं या ठिकाणी लक्ष होतं। आज हे कचरामुक्त हा जंक्शन काटकरपाड्याचा एक सेल्फी पॉईंट, चांगला निवारा शेड या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, आपल्या महिलांना बसण्यासाठी एक चांगला बेंचेस आणि शेडचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी बघेल तर आता भिंतीवरती जो आदिवासीचा पारंपरिक एक कलाकृती असते तर ते वारली पेंटिंग म्हणतात, तर ती वारली पेंटिंग याच्यावरती आपण भिंतीवरती काढली जाणार आहे। त्याच्यानंतर हा समोरच आपल्याला पॉईंट दिसत आहे काटकरपाड्याचं नाव, जसं आता ताईने सांगितलं की नाव काटकरपाडा हा महसुली गाव आहे, परंतु हा नाव चर्चेत होतं, समोर कधी दिसत नव्हतं। तर आज महसुली गाव म्हणून हा काटकरपाडा या सेल्फी पॉईंटने ओळखला जाईल। बोईसरला बहुतेक ठिकाणी असे सेल्फी पॉईंट तयार झालेले आहेत। आज काटकरपाड्याला सेल्फी पॉईंट तयार करताना मला खरोखरच आनंद होत आहे, कारण हा माझ्या वार्डात मी हा काम केलेलं आहे। मला तरी वाटते आता गणेशनगरपासून जर काटकरपाड्यात बघितलं तर मुख्य रस्त्यावरती कुठेही कचरा दिसणार नाही। कचरामुक्त हा मुख्य काटकरपाड्याचा रस्ता तयार झालेला आहे। जसा विश्वास एवढ्या वर्षापासून तुम्ही माझ्यावर ठेवलेला आहे, पुढेही ठेवतील अशी अपेक्षा बाळगतो आणि तुम्ही असं सहकार्य बोईसर ग्रामपंचायतला आणि आम्हाला निश्चितपणे करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि तुमचं इकडेच थांबतो, आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। या इतका व्हिडिओ